बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये सांगितलेलंच की संविधान किती चांगलं असलं पण राबवणारे हात जर चांगले नसतील तर फायदा नाही, आणि जर ते वाईट असेल पण राबवणारे हात प्रामाणिक असतील तर त्याचा निकाल वेगळा आहे. त्याच्यामुळे राज्य सरकारने सगळ्यात आधी स्वतःमध्ये संविधान भूमिका रुजवल्या पाहिजेत, तर त्या तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचतील. परंतु तसं होताना दिसत नाही. म्हणून ते राबवायचं असेल तर मला तरी आता असं चित्र दिसते की नागरिकांनीच याच्यामध्ये समावेश घेतला पाहिजे. माझा राज्य व्यवस्थेवरती आता म्हणजे कागदाच्या पलीकडे विश्वास राहिला नाही, पण संविधानाच्या तत्वाने असल्यामुळे आपण विश्वास ठेवून एकत्र येण्याचा प्रयत्न करू. पण इथे आता सगळी ताकद लोकांनी त्यांच्या हातात घेतली पाहिजे. लोकांचा आवाज राज्य सरकारला शांत करू शकतो, कारण भारतीय संविधानाने तुम्हाला या देशाचं मालक बनवलेलं आहे. मग मालक बनवलेलं असताना काय काय आपण आत्मसात करायचं, तर मग ते करण्यासाठी पुन्हा संविधान समजून घ्यावं लागेल. आपण खूप बॅकफुटला आहोत सर. आपल्याला लढाई लढण्यासाठी आपल्याला ती जागा बघावी लागेल, ते शस्त्र बघावी लागतील, ते आखणी करावी लागेल आणि मग घाव घालावा लागेल. सर, अतिशय महत्वाचा शेवटचा आपण मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. जी संविधानिक नीतिमत्ता आहे, नैतिकता जी आहे, आणि बाबासाहेब पण म्हणतात की संविधानिक